एका तांत्रिकाचा, त्याच्या पत्नीचा आणि त्याच्या 10 वर्षाच्या मुलीचा या अंधश्रद्धेपोटी आणि मांत्रिक तांत्रिकाच्या पोटी ट्रिपल मर्डर खून करण्यात आला। देबू कुमुट्टी या 60 वर्षीय तांत्रिक होता आणि तो लोकांना काहीतरी वेगळ्या पद्धतीची औषधं देऊन लोकांचा त्यामध्ये खूप त्रास होत होता, म्हणून गावातल्या लोकांनी त्या देबू कुमुट्टीचा हातोड्याने डोकं फोडून खून केला। त्याची बायको बिच्छे 55 वर्षे तिचाही खून केला आणि 10 वर्षाची मुलगी अर्चंटा तलांडी हिचा गळा चिरून खून केला। अध्यक्ष महोदय, हा खून फक्त नरबळीच्या त्या कॅटेगरी मधला आहे। यापूर्वी आपल्याला माहिती आहे की मालेगाव मध्ये जुलै 23 मध्ये गुप्तधनाकरता कृष्णा अनिल सोनावणे या 9 वर्षाच्या मुलाचा गळा चिरून खून झाला होता। 2019 मध्ये मंगळवेढ्यामध्ये प्रतीक विश्वसरण या 9 वर्ष वयाचा नरबळी दिला गेला होता। अध्यक्ष महोदय, हे सांगण्याचा उद्देशाचा आहे की महाराष्ट्र सरकारने आमच्या विशेषतः आमचं आघाडी सरकार असताना त्यावेळेला महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट आणि अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत आणि त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबतचा अधिनियम कायदा आम्ही 2013 साली पारित केला होता, या सभागृहाने पारित केला होता। परंतु अध्यक्ष महोदय, यावर्षी या काही दिवसापूर्वी झालेली गडचिरोलीची घटना असेल, मालेगावची, सोलापूरची, माझ्या स्वतःच्या गावामध्ये एका 12वीतल्या मुलीचा खून झालेला आहे। तो एका तांत्रिकाच्या सांगण्यावरून आईवडिलांनी केला असा शंका येते। अजूनही तो खून सुटलेला नाही। त्यामुळे हा जरी कायदा आपण 2013 मध्ये पारित केला असला तरी या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही, कारण या कायद्याचे जे नियम केले पाहिजेत, रूल्स केले पाहिजेत, ते अजूनही शासनाने केले पाहिजेत। त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी कशी करावी हे नीट समजत नाही। अध्यक्ष महोदय, 2021 चे आकडे आहेत की दर महिन्याला एक नरबळी महाराष्ट्रात जातो। 12 महिन्यामध्ये 13 नरबळी गेलेले आहेत, असं अंधश्रद्धा निर्मूलनाच्या माहितीवर आपल्याला मिळतं। श्याम मानव, प्राध्यापक श्याम मानव या बाबतीत खूप चांगलं काम करतायत, परंतु त्यांचं काम जोपर्यंत आपण कायदा आणि अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे ज्या राज्याने नरबळी विरोधी कायदा केलेला आहे। नंतर मग कर्नाटकने केरळने केला, पण त्यांनी आपल्या राज्यात नियम केलेले आहेत, पण अजून आपण महाराष्ट्रामध्ये या कायद्याअंतर्गत नियम न केल्यामुळे या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही। म्हणून आपल्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो की ताबडतोब या नरबळी कायद्याची, या ब्लॅक मॅजिक कायद्याची ताबडतोब नियम करा, या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा आणि या कायद्याचे वर्षातले स्टॅटिस्टिक्स हे सगळे प्रकाशित करा, म्हणजे किती या कायद्याचा अजूनही या प्रथेचा किती वापर होतोय आपल्या राज्यामध्ये आपल्याला कळेल। धन्यवाद।